राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गतवर्षी अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेत महायुतीमध्ये प्रवेश केला. सद्यस्थितीमध्ये महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आहेत. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ज्याचा स्टँडिंग आमदार त्याचीच जागा असा ठरला तर अजित पवारांच्या आमदारांमुळे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होऊ शकते. यातील पहिले नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील. पाटील हे तसे मूळचे काँग्रेसचे. 2014 मध्ये युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्या होत्या. 2014ला पाटील यांना काँग्रेसने इंदापूर मतदारसंघातून तिकीट दिले होते, तर राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे यांना तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत भरणे यांनी पाटलांचा पराभव केला. 2019 मध्ये पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. 2019च्या विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना भाजपने तर दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा फक्त 3000 मतांनी पराभव झाला. आता भरणे हे अजितदादांसोबत महायुतीमध्ये आहेत आणि ते स्टँडिंग आमदार असल्या कारणाने तिकीटही त्यांनाच मिळेल. तर पाटील काय करतात हे पाहावे लागेल. दुसरं नाव म्हणजे जगदीश मुळीक. जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जातात. मुळीक हे 2014 मध्ये वडगाव शेरीमधून आमदार म्हणून निवडून आले, पण 2019ला राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी त्यांचा पराभव केला. सुनील टिंगरे हे आता अजितदादांबरोबर महायुतीमध्ये सहभागी आहेत. मुळीक हे महायुतीमधून स्वतःला तिकीट मिळवू शकतात की काही दुसरा मार्ग धरतात हे पाहावे लागेल. यामध्ये तिसरं नाव येतं ते म्हणजे वैभव पिचड यांचं. वैभव पिचड हे 2014 मध्ये अकोला मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये पिचड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. किरण लहामटे हे सध्या अजित पवारांसोबत महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे वैभव पिचड हे तुतारी हातात घेऊन स्वगृही परत येतात का हे पाहावे लागेल. या यादीत चौथं नाव आहे शिरीष चौधरी यांचं. शिरीष चौधरी हे अमळनेर मतदारसंघातून 2014 मध्ये अपक्ष निवडून आले होते. त्यांनी त्यावेळी भाजपमध्ये असलेले व सध्या अजित पवारांसोबत असलेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा पराभव केला होता. 2019च्या आधी शिरीष चौधरी यांनी भाजपामध्ये तर अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये अनिल पाटील यांनी शिरीष चौधरी यांचा पराभव केला. अनिल पाटील हे अजित पवारांसोबत आहेत व ते मंत्री आहेत, त्यामुळे उमेदवार देखील तेच असतील असं वाटत आहे. पुढचं नाव आहे माजी आमदार मदनदादा भोसले यांचं. भोसले हे तसे मूळचे काँग्रेसचे, मात्र 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण त्यांचा मकरंद पाटील यांनी पराभव केला. मकरंद पाटील हे स्टँडिंग आमदार आहेत व ते देखील अजित पवारांबरोबरच आहेत. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील व मदनदादा भोसले यांची भेट झाली होती. त्यामुळे मदनदादा हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतात का हे पाहावे लागेल. पुढचे नाव आहे विवेक कोल्हे यांचं. कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव व ते कोपरगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सध्या कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आहेत व ते अजितदादांबरोबर महायुतीमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे कोल्हे आता काय करतात हे पाहावे लागेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? यातील कोणते भाजपचे नेते स्वतःसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवू शकतात आणि जर नाही मिळाली तर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करू शकतात?